कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही सगळ्यांसाठी खूप चांगले आहात, लोकांना मदत करायला नेहमी तयार असता, कोणालाही कधीही नाही म्हणत नाही, पण तरीही लोक तुमची किंमत करत नाहीत. तुम्ही सगळ्यांना मेसेज करता पण तुम्हाला रिप्लाय खूप उशिरा येतो. तुम्ही लोकांना वेळ देता पण लोक तुम्हाला वेळ देत नाहीत. तुम्ही नातं जपण्याचा प्रयत्न करता पण लोक तुम्हाला गृहीत पकडतात. जर तुमच्याही आयुष्यात असं होत असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण बोलणार आहोत खूप मोठं सत्य. लोक नेहमी तुमची किंमत करत नाहीत असं नाही, कधी कधी आपणच स्वतःची किंमत कमी करून बसतो. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 अशी कारणे ज्यामुळे लोक तुमची व्हॅल्यू करत नाहीत. आणि शेवटचं कारण ऐकल्यानंतर तर तुमचा विचार कायमचा बदलणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण नंबर 1, तुम्ही खूप जास्त अवेलेबल असता. तुम्ही कधी नोटीस केलंय का की जे लोक खूप बिझी असतात त्यांना बाकीचे लोक खूप इम्पॉर्टन्स देतात, आणि जे लोक नेहमी अवेलेबल असतात त्यांना बाकीचे लोक गृहीत पकडतात. तुम्ही कोणाचाही कॉल आला की लगेच उचलता, कोणालाही काही हवे असेल तर लगेच मदत करायला जाता. आणि मग लोकांच्या मनात काय तयार होतं, हे तर नेहमीच अवेलेबल असतात त्यामुळे लोक तुमची व्हॅल्यू करत नाहीत. लक्षात ठेवा, लोक त्याच गोष्टीची कदर करतात जी गोष्ट सहजासहजी अवेलेबल होत नाही. कारण नंबर 2, तुम्ही नाही म्हणायला घाबरता. लोक तुमचा फायदा घेतात बिकॉज तुम्ही कधीच कोणाला नाही म्हणू शकत नाहीत. कोणी काही काम दिलं तर तुम्ही लगेच हो म्हणता, कोणी मदत मागितली तर तुम्ही लगेच हो म्हणता, कोणी तुमचा वेळ मागितला तर तुम्ही लगेच हो म्हणता. पण स्वतःला वेळ तुम्ही कधी देता? जे लोक कधी कोणाला नाही म्हणू शकत नाहीत, लोकांच्या आयुष्यात त्यांची व्हॅल्यू कमी होते. कारण लोकांनाही कळतं की त्यांनी काहीही सांगितलं तरी तुम्ही हो बोलणारच. कारण नंबर 3, तुम्ही स्वतःला खूप कमी समजता. लोक तुमच्याशी कसं वागतात हे तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यावरती अवलंबून आहे. जर तुम्हाला स्वतः बाबतीत कॉन्फिडन्स नसेल, जर तुम्हाला वाटत असेल की मी काही खास नाही, तर लोकही तुमच्याशी तसंच वागतात. कारण जग तुमच्याकडे तसंच पाहतं जसं तुम्ही स्वतःकडे पाहता. जर तुम्ही स्वतःला व्हॅल्यू दिली नाही तर दुसरा कोणी का देईल? कारण नंबर 4, तुम्ही खूप जास्तच चांगले असता. हो, ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हे खरं आहे. कारण चांगले लोक जास्त दुखावले जातात, कारण ते कोणाला दुखवायला जात नाहीत. ते लोकांबरोबर ॲडजस्ट करतात आणि कोणाशी वादही घालत नाहीत. पण लोक काय करतात? लोक त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. चांगलं असणं चुकीचं नाही, पण स्वतःला विसरून चांगलं असणं हे चुकीचं आहे. कारण नंबर 5, तुम्ही स्वतःसाठी उभे राहत नाहीत. कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं तुम्ही शांत, कोणी तुमचा फायदा घेतला तुम्ही शांत, कोणी तुमचा इन्सल्ट केला तुम्ही शांत. मग लोकांना काय वाटतं? लोकांना वाटतं यांना काही फरकच पडत नाही. पण खरं काय असतं, तुम्हाला खूप फरक पडतो पण तुम्ही बोलत नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी उभे राहायला शिकाल त्या दिवसापासून लोकांची तुमच्या बाबतीतली वागणूक बदलायला सुरुवात होईल. कारण नंबर 6, तुम्ही स्वतःला खूप स्वस्त बनवता. तुम्ही तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचं मन खूप स्वस्त देता. कोणी विचारलं लगेच मदत, कोणी बोलावलं लगेच जाता, कोणी बोललं लगेच मान्य करता. मग लोक काय विचार करतात? लोकांना वाटतं यांना काही व्हॅल्यू नाही. लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला जितकं स्वस्त बनवाल तितके लोक स्वस्त वागतील. एक छोटा पॉज घेते ह्या व्हिडिओमध्ये. मला तुमच्याशी काहीतरी शेअर करायचं होतं. आज माझ्या वयाच्या 40व्या वर्षी, माझ्या लहानपणापासून ते माझ्या आत्ताच्या आयुष्यापर्यंत किंवा ह्या लाईफ जर्नीपर्यंत माझे जेही अनुभव आलेत, चांगले आहेत, वाईट आहेत, मिश्र स्वरूपाचे आहेत, ते सगळं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. मी तुम्हाला त्या स्टोरीज बनवून सांगत नाही, पण मी जीही सत्य सांगते किंवा जेही रिझन्स देते तुम्हाला, आय नो की आय कॅन को रिलेट विथ दोज रिझन्स. माझ्या काही चुका ज्या मी केल्यात, आणि जेव्हा ह्या जर्नीमध्ये, ह्या यूट्यूब जर्नीमध्ये जेव्हा ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगते ना, त्यावेळेला मलाही असं वाटतं मी त्यावेळेला असं काही विचार केला असता तर माझी आत्ताची लाईफ खूप वेगळी असती, किंवा माझ्या आत्ताच्या लाईफमध्ये खूप बेटर मी काही करू शकली असती. मे बी त्यावेळेला मला मेंटॉर करणारं किंवा मला तो रस्ता दाखवणारं कोणी नव्हतं. बट मी तुम्हाला ते करण्याचा प्रयत्न करते बिकॉज मला असं वाटतंय की 20-30तली आत्ताची जी पिढी आहे त्यांनी त्यांच्या वयाच्या 40व्या वर्षी ह्या सगळ्या गोष्टी फेस करू नयेत.
आणि त्यांनी आत्ताच स्वावलंबी आणि खंबीर होऊन त्यांचा पुढच्या आयुष्याचा तसा विचार करावा. एकच गोष्ट होती की मला प्रत्येक वेळेला वाटतं की मी एखादं रिझन, एखादी गोष्ट माझ्या लाईफमधल्या एखाद्या इन्सिडेंट्सशी कोरिलेट करून सांगावी. पण काय असतं ना की ती स्टोरी कधी कधी एवढी मोठी होऊ शकते किंवा त्या फ्लोमध्ये जाताना तो व्हिडिओ इतका मोठा होऊ शकतो. म्हणून मी एक कटशॉट करण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला फक्त तेच रिझन्स देते किंवा त्याच गोष्टी सांगते ज्या फक्त छोट्या आणि संक्षिप्त स्वरूपात असतील आणि तुम्ही त्या बाबतीत काही विचार करून तुमचं आयुष्य तसं घडवायचा विचार करत असाल. असं नका समजू की इट जस्ट अ थेरटिकल नॉलेज. इट इज रिलेटेड टू माय हार्ट. इट इज रिलेटेड टू माय लाईफ जर्नी. कारण नंबर 7, तुम्ही स्वतःची किंमत ओळखलीच नाही आहेत. हे सगळ्यात मोठं कारण आहे. लोक तुमची व्हॅल्यू करत नाहीत कारण तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ओळखलीच नाही आहे. तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती स्पेशल आहात हे तुम्हालाच माहिती नाही आहे. तुम्ही इतरांना खुश करण्याचा प्रयत्न केलात, पण स्वतःला तेवढेच खुश करण्याचा प्रयत्न कधी केलात? तुम्ही इतरांना इम्पॉर्टन्स दिलत, पण तेवढंच इम्पॉर्टन्स स्वतःला कधी दिलत? ज्या दिवशीपासून तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ओळखायला लागाल त्या दिवसापासून जगाची वागणूक तुमच्या बाबतीत बदलायला सुरुवात होईल. आजपासून एक निर्णय घ्या. लोकांना इम्प्रेस करण्यासाठी नाही जगायचं, स्वतःचा रिस्पेक्ट ठेवून जगायचं. लोक तुमची व्हॅल्यू करतील की नाही हे तुमच्या हातात नाही, पण तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करता की नाही हे तुमच्या हातात आहे. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर एक कमेंट नक्की करा. आजपासून मी स्वतःची व्हॅल्यू करणार. आणि अशाच लाईफ चेंजिंग मराठी व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका टॉपिकसोबत. तोपर्यंत नमस्कार.